हॅलो मुलांनो, आज आपण उदाहरण संग्रह 37 पाहणार आहोत। तर उदाहरण संग्रह 37 मध्ये आपल्याला दशांश रूपात लिहायला सांगितलेली आहे दिलेली संख्या। तर हा उदाहरण संग्रह 37 मधली सर्व गणिते मी या व्हिडिओ सोडवणार आहे। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर मुलांनो, उदाहरण संग्रह 37 ला सुरुवात करण्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे आपली सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळतील। तर खालील अपूर्णांक दशांश रूपात लिहा आणि वाचा असं सांगितलं आहे। तर 9/1/10 आपण उदाहरण संग्रह 36 मध्ये हे पाहिलं आहे कसं लिहायचं आहे। जर तो व्हिडिओ नसला पाहिला तुम्ही, तर तो व्हिडिओ तुम्ही जाऊन नक्की पहा, आपल्या चॅनलमध्ये मिळेल। तर पहिली संख्या आपल्याला इथे लिहायची, पॉईंट द्यायचा आणि वरची संख्या इकडे लिहायची। तर याचं वाचन कसं करायचं, 9.1। तसंच आता गणित क्रमांक 2 मध्ये इथे पहा, इथे 10 दिला आहेत आणि इथं 100 दिला आहे। तर इथं काहीच करायची गरज नाही। वरची इकडली संख्या पहिल्यांदा लिहा, पॉईंट द्या आणि वरची संख्या इथे 2 शून्य आहेत म्हणून पॉईंट नंतर 1 शून्य घ्या आणि मग वरची संख्या लिहा। तर वरी एकच संख्या असल्यामुळे आपल्याला इथे पुढे 0 घ्यावा लागला आहे। तर ही संख्या कशी वाचायची, 9.01। तर गणित क्रमांक 3 मध्ये पुढची संख्या घ्या, पॉईंट द्या आणि वरी दोन संख्या आहेत म्हणून आपल्याला खाली ही 2 चिन्ह आहेत, तर इथं 0 घ्यायची संख्या नाही। तर आपण हे वरची संख्या जशीच तशी लिहा। तर ही कसं वाचायची, तर 4.53 अशी ही संख्या वाचायची। गणित क्रमांक 4 48 छेदस्थानी 100। तर इथे पुढे काही संख्या नाही म्हणजे आपल्याला काय घ्यावं लागेल, तर 0 घ्यावं लागेल। 0 आणि वरची संख्या जशीच तशी, कारण 2 अंकी आहे 78। गणित क्रमांक 5 मध्येही इकडं काहीच नाही म्हणजे 0 पॉईंट, वरी एकच संख्या आहे आणि खाली 2 0 आहेत म्हणजे वरी 0.05 असं घ्यावं लागेल। याचं वाचन कसं करायचं, तर याचं वाचन 0.05 असं करायचं। गणित क्रमांक 6 मध्येही इकडे काही संख्या दिली नाही म्हणजे 0 आणि वरी खाली 10 दिला आहे म्हणजे 0, आपल्याला 0 घ्यायची गरज नाही। तर वरची संख्या लिहा, 0.5 असं याचं आपल्याला वाचन करावं लागेल। तर गणित क्रमांक 7 मध्येही गणित क्रमांक 6 सारखंच आहे, 0., वरची संख्या 2 आणि याचं वाचन 0.2। गणित क्रमांक 8 मध्ये पुढील संख्या नाही, तर 0., वरी 2 अंकी संख्या आहे तर 0 घ्यायची गरज नाही। तर 0 तुम्ही हीच संख्या 0.2 अशीही लिहू शकता, कारण दशांश चिन्हानंतर 0ला किंमत नसते, म्हणजे कितीही असे 0 असू शकतात। आपण फक्त 2च लिहिलं तरी चालतं। तर तुम्ही हा आपला उदाहरण संग्रह 37 हा पूर्ण झालेला आहे। तर पहा मुलांनो, उदाहरण संग्रह 37 हा आपण किती सोप्या पद्धतीत सोडवलेला आहे। अशाच छान आणि समजणाऱ्या गणिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, माझे सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळतील। धन्यवाद।